अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर, अभिनेत्री, निर्माता, सार्वजनिक व्यक्तिमत्व द ओप्रा विन्फ्रे शो 1986 ते 2011 या टॉक शोचे होस्ट. फोर्ब्स मासिकाने तिला 2005 मध्ये 9व्या सर्वात प्रभावशाली महिला आणि 2007 मध्ये पहिली, 2009 मध्ये शो व्यवसायातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती, 2010 आणि 2013 मध्ये सर्वात प्रभावशाली सेलिब्रिटी म्हणून नाव दिले. 2013 मध्ये तिचे नशीब अंदाजे $2.8 अब्ज होते, जे शो व्यवसायातील इतर कोणत्याही महिलेपेक्षा जास्त होते. ती एक यशस्वी मीडिया मोगल आहे. तिचा स्वतःचा फिल्म स्टुडिओ, द ओप्रा मॅगझिन रेडिओ नेटवर्क आणि एक वैयक्तिक केबल टीव्ही चॅनल सुद्धा OWN नावाचा आहे. 29 जानेवारी 1954 रोजी कोसिआस्को, USA, मिसिसिपी या शहरात एका तरुण जोडप्याला एका मुलीचा जन्म झाला, ज्यांचे लग्न झाले नव्हते. ओप्राचे पालक बाप्टिस्ट होते. आई मोलकरीण म्हणून काम करते आणि वडील खाण कामगार म्हणून, नंतर केशभूषाकार म्हणून ते काम करत असत. ज्यावेळी ओप्राचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील सैन्यात काम करत होते. तिच्या नवजात मुलीसह आई तिच्या आईकडे म्हणजे ओप्राची आजी यांच्याकडे राहण्यासाठी ग्रामीण रानात गेली. येथूनच या कथेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट सुरू होते. आयुष्याच्या पहिल्या 6 वर्षात ओप्राचे पात्र तयार होते. आजी आपल्या नातवाच्या संगोपनात पूर्णपणे गुंतलेली होती. तिच्या आजीचे आभार ओप्रा 3 वर्षांच्या वयात आधीच वाचत होती. जेव्हा मुलगी बोलू लागली तेव्हापासून ती नेहमी स्टेजवर असायची. तिने कुंपणावर कॉर्न कॉब्स आणि कावळ्यापासून बनवलेल्या बाहुल्यांची मुलाखत घेतली. कडक आजी तिला वाईट वागणूक किंवा घरातील कामे न केल्यामुळे अनेकदा छडीने मारायची. लहानपणापासूनच तिची आजी तिला तिच्याबरोबर स्थानिक चर्चमध्ये घेऊन जायची, जिथे तिला बायबलमधील अध्याय पुन्हा सांगण्याच्या क्षमतेमुळे उपदेशक असे टोपणनावसुद्धा देण्यात आले. वयाच्या 6व्या वर्षी ओप्रा आणि तिची आई विस्कॉन्सिन, मिल्वॉकीच्या आफ्रिकन अमेरिकन भागात राहायला गेल्या. इथे वेगवेगळ्या प्रथा होत्या. विन्फ्रेला तिचे भाऊ, काका आणि त्यांच्या मित्रांकडूनच त्रास सहन करावा लागला. वयाच्या 9व्या वर्षी तिच्यावर बलात्कार झाला. कोट्यवधी लोकांच्या नशिबाचे मानस मोडणारी सर्वात वाईट गोष्ट घडली. ओप्राने खूप वाचले आणि पुस्तके तिला आवडायला लागली. 13व्या वर्षी तिने मिल्वॉकीच्या उपनगरातील शाळेत जाण्यास सुरुवात केली. गरिबी, अपमान आणि असह्य जीवन असूनही तिने सार्वजनिकपणे बोलणे सुरू ठेवले. निग्रो सार्वजनिक क्लबमधील कविता स्पर्धांमध्ये आणि चर्चच्या सभांमध्ये भाग घेतला, जिथे तिला आमची छोटी वक्ता म्हणून ओळखले जात असे. घरात गुंडगिरी आणि अपमान सुरूच होता. एकदा ओप्राने तिच्या आईचे पैसे चोरले आणि घरातून पळून गेली. काही वेळानंतर पुजारी तिला घेऊन घरी आले, परंतु संतापलेल्या आईने स्वतःच आपल्या मुलीचा स्वीकार केला. ओप्रा त्रासलेल्या किशोरवयीन मुलांसाठी अनाथ आश्रमात गेली. तोपर्यंत ती गर्भवती होती. तिच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर लगेचच मृत्यू झाला. दुर्दैवाने तिच्या आयुष्यातील हे एकमेव मूल होते. ओप्राला तिच्या वडिलांनी गलिच्छ आणि थंड आश्रयस्थानातून नेले होते. वयाच्या 14व्या वर्षापासून ती तिच्या वडिलांच्या कुटुंबात राहू लागली. नॅशव्हिल शहरात एक केशभूषाकार आहेत तिचे वडील. माझ्या वडिलांनी नुकतेच माझ्या आयुष्याला कलाटणी दिली आणि असा दावा केला की मी माझ्यापेक्षा जास्त आहे आणि मी त्याहूनही अधिक असू शकते. असा पवित्र विश्वास आहे. त्यांच्या शिकण्याच्या प्रेमाने मला योग्य मार्ग दाखवला. वडील अतिशय कडक पण विश्वासार्ह होते आणि त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. विन्फ्रेने सार्वजनिक बोलण्याची स्पर्धा जिंकली, ज्यामुळे तिला कृष्णवर्णीय अमेरिकनांसाठी टेनेसी विद्यापीठात विद्यार्थी बनू दिले. वयाच्या 17व्या वर्षापासूनच मुलीने स्थानिक माध्यमांमध्ये काम केले आणि विद्यापीठात शिक्षण घेतले. ती नॅशव्हिलची पहिली कृष्णवर्णीय महिला टेलिव्हिजन रिपोर्टर होती. 1976 मध्ये तिने बाल्टिमोर WJZ टेलिव्हिजनमध्ये 6 वाजण्याच्या बातम्यांसाठी सहाय्यक म्हणून स्विच केले आणि मॉर्निंग टॉक शो बाल्टिमोर सेज च्या होस्टपैकी एक बनली. मग पहिले वैभव तिला आले. त्याची लोकप्रियता वेगाने वाढली. 1984 मध्ये WJZ टीव्हीवर 6 वर्षांनंतर विन्फ्रेला शिकागो मिड डे न्यूज कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शिकागोमध्ये आमंत्रित करण्यात आले, जो त्यावेळी चार्टच्या तळाशी होता. 1 वर्षानंतर त्याच प्रोग्रामला सर्वोच्च रेटिंग देण्यात आली. 1985 मध्ये जेव्हा ओप्रा 31 वर्षांची होती तेव्हा तिला फ्लावर्स ऑफ द पर्पल फील्ड्स या चित्रपटात भूमिका ऑफर करण्यात आली होती. ॲलिस वॉकरच्या कादंबरीच्या चित्रपटाच्या रूपांतराच्या निर्मात्याने दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहताना चुकून विन्फ्रेला पाहिले.
अभिनयाचे शिक्षण न घेता ओप्राने सोफियाच्या भूमिकेशी हुशारीने सामना केला आणि तिच्यात तिचा आत्मा टाकला. विनफ्रेला या चित्रपटातील तिच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब मिळाला. 1986 मध्ये तिने तिचा स्वतःचा कार्यक्रम द ओप्रा विन्फ्रे शो तयार केला, ज्यामुळे ती केवळ प्रसिद्धच नाही तर युनायटेड स्टेट्समधील एक अतिशय श्रीमंत आणि प्रभावशाली महिला देखील बनली. 1998 मध्ये व्होग मासिकाच्या मुखपृष्ठासाठी छायाचित्रकार ॲनी लिबोविट्झसाठी पोज देण्यासाठी 9 किलो वजन तिने कमी केले. 2011 साली तिने OWN नावाचे स्वतःचे टीव्ही चॅनल सुरू केले. 2013 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ओप्रा विन्फ्रे यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम प्रदान केले. 2017 साली तिचं स्वयंपाकावरचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. मला कल्पना नव्हती की मी स्वतः असण्याने मी इतका श्रीमंत होऊ शकते. मला माहीत असते तर मी ते खूप आधी केले असते. निःसंशयपणे 2 लोक, आजी आणि वडील, तिच्या नशिबात मुख्य लोक होते. तिच्या आजीने एक मजबूत व्यक्तिमत्व निर्माण केले आणि तिच्या वडिलांनी हताश परिस्थितीत सुद्धा मदतीचा हात पुढे केला. वडिलांबद्दल ती असं म्हणते की हे सर्व त्यांच्यामुळेच आहे. त्यांच्यामुळेच मी आज जिथे आहे तिथे आहे. नशिबाने तिला तिच्या आयुष्याच्या तळाशी अनेक वेळा खाली आणले, परंतु मजबूत विन्फ्रे पुन्हा पृष्ठभागावर चढली.